मित्रांनो, गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातले संबंध हे काहीसे तणावपूर्ण झाले होते। याची एव्हानास अख्ख्या महाराष्ट्राला, अनेक राजकीय कार्यकर्त्यांना, मंत्र्यांना, आमदारांना आणि सनदी अधिकाऱ्यांना चांगलीच कल्पना आलेली आहे। पण या सगळ्यामध्ये बदल होणार का? भाजप शिंदेंना वापरून सोडणार का? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेकांना असं वाटत होतं की आता शिंदेंची गरज संपली, भाजप शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला आता एकतर उचलून बाजूला फेकून देणार किंवा त्यांच्या गटातले काही आमदार आपल्यामध्ये घेणार। या संपूर्ण सगळ्या संदर्भामध्ये आपण नागपूरच्या अधिवेशनामध्ये, त्याचप्रमाणे दिल्लीतल्या घडामोडींवर ज्या वेळेला बारकाईने लक्ष ठेवलं, अनेक नेत्यांशी बोललो, त्यावेळेला ज्या काही गोष्टी आपल्या समोर आल्या त्या मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे। आपल्याला त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न संक्षिप्त स्वरूपात करणार आहे। केंद्रीय नेतृत्वाने आता एक कार्यक्रम महाराष्ट्र भाजपाला दिलेला आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडू नका आणि एकनाथ शिंदेंना नडू नका। हा काय आहे अमित शहांचा कार्यक्रम, संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले संबंध ताणलेले आहेत, काहीसे तणावपूर्ण आहेत, दुरावलेले आहेत आणि काहीसे अवघडलेले आहेत। हे आपल्याला सांगण्यासाठी माझी गरज नाहीये, कारण आपल्या घरातल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर, त्याचप्रमाणे तुमच्या हातातल्या स्मार्टफोनवर येणाऱ्या बातम्यांचा जो काही धो ओघ सुरू आहे, त्यातून आपल्याला या गोष्टी लक्षात येऊ शकतील। वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांमधून ते आपल्याला एव्हाना कळलेलं असेल। एकनाथ शिंदे यांनी भाजपची केलेली जी काही मदत आहे ती मदत पाहता किंवा त्यांची जी काही गरज आहे ती आता पूर्ण झालेली आहे। त्यामुळे भाजपला आता एकनाथ शिंदे नकोसे झाले। याची जी काही कारणं आहेत ती कारणं इतकीच आहेत की आता भाजपकडे मोठ्या प्रमाणामध्ये संख्याबळ आहे। 232 आमदार हे आता सत्ताधाऱ्यांकडे आहेत आणि मग अशा वेळेला जर समजा 5-25 आमदार दुरावले किंवा त्यांचा नेता दुरावला, दुखावला, तर त्याचा फारसा फरक पडणार नाही। पण नुकत्याच ज्या 242 नगरपरिषदांच्या आणि नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, ज्या जवळपास 275हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, त्याच्या एकूणच सगळ्या कार्यक्रमामध्ये, त्या निवडणुकांमध्ये आणि त्यातल्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट लक्षात आलेली आहे, ती म्हणजे भाजपची प्रतिमा डागाळलेली आहे। भाजपची प्रतिमा का डागाळली? तर पैशांचं प्रचंड वाटप, आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरे पक्ष, दुसरे कुटुंब, अनेक महत्वाचे नेते यांना त्रास देत, त्यांना वेठीला धरत आपला पक्ष वाढवण्यासाठी कार्यक्रम राबवणं हा एकमेव अजेंडा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी हाती घेतला होता। अर्थात याला देवेंद्र फडणवीस यांची ऊर्जा होती, केंद्रीय नेतृत्वाची त्याकडे डोळेझाकपणा होता, हे आपल्या लक्षात आलं असेल। पण आता मात्र भाजपला पुरतं कळून चुकलेलं आहे की केंद्रातलं जे सरकार आहे त्या सरकारसाठी एक खासदार हा महत्वाचा आहे। शिंदेंकडे 8 खासदार आहेत। अशा वेळेला शिंदेंना दुखावणं हे भाजपला काहीसं अडचणीचं ठरू शकेल। दुसरीकडे भाजपने एक महत्वाचा सर्व्हे केलेला आहे आणि त्या सर्व्हेनुसार मुंबई महानगरपालिका जी भाजपला कोणत्याही परिस्थितीत हवी आहे, त्यासाठी भाजपला काय करायचंय तर भाजपला उद्धव ठाकरेंना सत्तेपासून दूर ठेवायचंय। म्हणजे काय तर जर मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे किंवा ठाकरे फॅक्टर चालला तर भाजपची सत्ता येणार नाही। याचं कारण काय? मोठ्या प्रमाणात मुंबईतला मुस्लिम जो मतदार आहे हा उद्धव ठाकरेंकडे आकर्षित झालेला आहे। पण या मुस्लिम मतदाराला लाडक्या बहीण योजनेचा जो काही लाभ झालेला आहे तो लाभ एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला आहे किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे झालाय, अशा पद्धतीचा समज या मुस्लिम महिलांनी केलेला आहे। तो फारसा चुकीचा आहे का? तर नाही। याचं कारण असं आहे की ती योजना ज्या वेळेला अंमलात आली, राबवली गेली, त्यावेळेला मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते। मग अशा नेत्याचा ग्लॅमर, अशा नेत्याची क्रेज या मुस्लिम समाजामध्ये असणं हे काही चुकीचं नाहीये। पण याच मुस्लिम मतदारांमध्ये जी तीव्र नाराजी आहे ती आहे भाजपबद्दलची, ती नाराजी आहे केंद्र सरकारबद्दलची, ती नाराजी आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या भाजपची। त्यामुळे या अशा विरोधातल्या पक्षासमोर जर एखादा नेता आव्हान म्हणून उभा राहिला तर तो भाजप विरोधी नेता म्हणून त्याला मतदान मोठ्या प्रमाणात होऊ शकेल। मुंबईमध्ये असे 18 मतदारसंघ आहेत की ज्या 18 मतदारसंघांमध्ये 50% जास्त मुस्लिम मतदार आहेत आणि त्याचप्रमाणे 35% जास्त मुस्लिम मतदार असलेले 7 मतदारसंघ आहेत।
म्हणजे एकूण झाले 25 मतदारसंघ. या 25 मतदारसंघांमध्ये जर उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात जनाधार मिळाला तर मात्र भाजपचं स्वप्न धुळीस मिळू शकतं, याची आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कल्पना आलेली आहे. आणि त्यामुळे जर आता मुंबईतून किंवा मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून उद्धव ठाकरे यांना जर समजा गायब करायचं असेल, उद्धव ठाकरे यांना समजा मात द्यायची असेल, त्यांना चेकमेट द्यायचं असेल, तर त्यांना एक असा नेता हवाय की जो या मुस्लिम मतदारांमध्ये लोकप्रिय असेल किंवा तो या मुस्लिम मतदारांना आपला वाटू शकेल असा नेता आहे एकनाथ शिंदे. मग या अशा नेत्याच्या पक्षाचे उमेदवार तिथे उभे करून जे उद्धव ठाकरेंकडे जो जनाधार जाणार आहे तो जनाधार एकनाथ शिंदेच्या माध्यमातून भाजपकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे काल म्हणजे गुरुवारी रात्री उशिरा जवळपास 2.25 तास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी, शासकीय निवासस्थानी एक बैठक पार पडली. आणि या बैठकीमध्ये एक गोष्ट ठरलेली आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडायचं नाही. उद्धव ठाकरेंना हरसंभव कोंडीत पकडायचं आणि त्यांना अगदी मात द्यायची. पण मग त्यासाठी एकनाथ शिंदे यांची साथ मिळवायची, हे आता चव्हाण आणि शिंदे यांच्या बैठकीत ठरलेलं आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची एक बैठक झाली होती, जी साधारण 4 ते 5 दिवसांपूर्वी झाली होती. त्या बैठकीत सुद्धा असं ठरलं होतं की या सगळ्या वादांवर, या सगळ्या धुसफुसीवर काहीतरी उपाय काढला पाहिजे. निलेश राणे यांनी कोकणामध्ये भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी सापडलेल्या रोख रकमेच्या बद्दलचा जो काही व्हिडिओ व्हायरल केला होता, त्यातून खूप मोठा फटका भाजपच्या प्रतिमेला बसलाय, असं भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचं म्हणणं आहे. मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जर एकनाथ शिंदेंना सुद्धा ठाकरेंपाठोपाठ कॉर्नर केलं तर एक चुकीचा मेसेज हा सर्वसामान्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जाऊ शकेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना नडायचं नाही आणि उद्धव ठाकरे यांना सोडायचं नाही, अशी एक सोपी रणनीती ही आता अंमलात आणलेली आहे. या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी रवींद्र चव्हाण हे नुकतेच दिल्लीत अमित शहा यांना भेटून आले. अमित शहा यांच्या भेटीमध्ये अमित शहा यांनी रवींद्र चव्हाणांना ज्या पद्धतीचे आदेश दिले, ज्या पद्धतीच्या राजकीय गोष्टी समजवलेल्या आहेत, ते लक्षात आल्यानंतर आता मुंबई, त्याचप्रमाणे ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा सगळ्या भागांमध्ये सामंजस्याने जागा वाटप करण्यावर एकमत झालेलं आहे. आणि एकनाथ शिंदे यांना किंवा त्यांच्या पक्षाला, विशेषत्वाने त्यांचा खासदार मुलगा असलेल्या श्रीकांत शिंदे याला किंवा त्याच्या अहंकाराला फार मोठा धक्का पोहोचणार नाही, अशा पद्धतीची रणनीती आणि अशा पद्धतीची कार्यनीती अवलंबा, अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे आज इथे शुक्रवारी उद्धव ठाकरे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित आहेत. कामकाजामध्ये ते पूर्ण वेळ भाग घेतील असं काही नाहीये, पण त्यांचा एकूणच रोग जर आपण पाहिला तर तो रोग नुकतंच त्यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमधून ज्या पद्धतीची टीका केली होती, ती टीका पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या टीकेनंतरही उद्धव ठाकरे यांना मुंबईतल्या मुस्लिमांचा, ठाण्यातल्या, नवी मुंबईतल्या मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार आहे, तो पाठिंबा वाढणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून उद्धव ठाकरेंना जर थोपवायचं असेल तर शिंदेंना सांभाळावं लागेल, याची उत्तम कल्पना आता अमित शहा आणि दिल्लीतल्या शीर्ष नेतृत्वाला आलेली आहे. आणि त्यामुळेच शिंदेचे लाड जरी करायचे नसले तरी त्यांचा सन्मान आणि त्यांचा आदर करा, अशा पद्धतीच्या सूचना या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळेच रवींद्र चव्हाण यांनी थोडा आस्ते कदम घेत शिंदेंबरोबर बैठक केलेली आहे. आता शिंदेंबरोबर केलेल्या या बैठकीचा फायदा हा खरंच शिंदेंना होणार का, की तो भाजपलाच होणार, हे बघणं खूपच औत्सुक्याचं आहे. कारण ज्या जागा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किंवा ज्या जागा विकासाच्या मुद्द्यावर निवडून येतील, त्यातल्या जर काही जागा शिंदेंनी मागितल्या, मग ते मुंबई असेल, ठाणे असेल, वसई विरार असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, तर त्या जागा शिंदे मिळवू शकणार की नाही, भाजप देऊ शकणार की नाही. आणि ही जी तणातणी आहे ही आता शांत करा असं सांगितल्यानंतर ती तणातणी शांत होणार आहे का, याचा सुद्धा आता आपल्याला विचार करावा लागेल. कारण मुंबईपासून दिल्ली ही जरी खूप लांब असली तरी दिल्लीचं उत्तम लक्ष हे मुंबईवर आहे. कारण मागच्या वेळेला फक्त 2 नगरसेवकाने
च्या फरकाने किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या दातृत्वाने उद्धव ठाकरे यांना सत्ता मिळाली होती. आता दोन्ही भाऊ जरी एकत्र आले असले तरी सत्तेसाठीचा संघर्ष हा मात्र प्रचंड जीवघेणा असणार आहे. आणि आता भाजपला बाकी काही नकोय तर मुंबई महानगरपालिका हवी आहे. याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांची आर्थिक रसद जोपर्यंत तुटली जात नाही किंवा तोडली जात नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे भाजपला शरण येणार नाहीत, अशी भाजपची साधी सोपी ही या संदर्भातली रणनीती आहे. ही रणनीती जोपर्यंत एकनाथ शिंदे मनापासून स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यश मिळणार नाही, याची कल्पना मिळाल्यामुळे आता भाजपने वेगळा फंडा अवलंबिलेला आहे. तो म्हणजे ठाकरेंना सोडू नका, शिंदेंना नडू नका. मित्रहो, आपल्याला भाजपच्या या नव्या फंड्याबद्दल काय वाटतंय आपण मला जरूर कळवा. आणि मुंबईतला मुस्लिम मतदार हा ठाकरेंच्या बरोबर आहे की शिंदेंच्या बरोबर आहे, आपल्याला काय वाटतंय आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. प्रतिक्रियांनंतर आपण कुठून हा व्हिडिओ पाहताय त्या स्थळाचं किंवा त्या ठिकाणाचं नावही लिहायला आम्हाला विसरू नका. धन्यवाद.